या धकाधकीच्या जीवनामध्ये जर आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन हवं असेल आणि अजून आपली आयुष्य जगण्याची बॅटरी चांगली रिचार्ज करून घ्यायची असेल तर आपल्या व्यक्तींबरोबर थोडासा वेळ घालवायला हवा. तर असाच वेळ घालवण्यासाठी मी माझ्या परिवाराबरोबर निघालेली आहे पुण्याला. आणि पुण्यात गेल्यानंतर आणखी फॅमिलीतले बरेच मेंबर जॉईन झालेले आम्हाला. तर पुढे सांगितलेलंच आहे मी कुठे जाते, भरपूर जणांना माहीतही असेल माझ्या फोटोज वगैरेवरनं. तर बघा कसं असतं, आपलं रोजचं रुटीन फिक्स झालेलं असतं, पण कधी कधी ह्या रुटीनचा खूप कंटाळा येतो. मग या कंटाळवाणापणा घालवण्यासाठी आपण आपल्या परिवाराबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर 2-3 दिवसाच्या सुट्ट्या एन्जॉय केल्यात ना, तर काय होतं, एक एनर्जी मिळून जाते पुन्हा ते रुटीन कंटिन्यू करण्यासाठी. किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते प्रॉब्लेम्सला सामोरे जाण्यासाठी एक छान मस्त आपल्याला एनर्जी मिळते आणि उत्साह टिकून राहतो. त्याच्यामुळे परिवाराबरोबर असं कुठे ना कुठे गेलंच पाहिजे, परिवार म्हणा किंवा फ्रेंड सर्कल म्हणा. तर आम्ही जाणार आहोत आज जेजुरीला आणि खूप दिवसाचं चाललेलं होतं आमचं की जायचं आहे आपल्याला. तर असंच काहीसं म्हणून मग एक दिवस फायनल केला. रिझर्वेशन वगैरे आमचे 1.5-2 महिन्यापूर्वीच आम्ही बुक केलेले होते पुण्यासाठीचे, कारण जळगाव ते पुणे किंवा मग माझा दादा राहतो गुजरातला, वलसाड पुणे असं असल्यामुळे आम्ही हे आधीच बुक केलेलं. आणि मग ह्याच्यात मस्ती धिंगाणा तुम्ही बघू शकता की आम्ही एकही क्षण सोडला नव्हता. कुठलाही जोक म्हणून घ्या किंवा असा मोमेंट म्हणून घ्या की जो एन्जॉय करायचा आम्ही सोडला असेल. एकूण एक क्षण भरभरून जगलेलो आहोत आणि ही जी कला ज्याला कळते ना तोच खरा आयुष्याचा आनंद घेतो असं मला वाटतं या ठिकाणी. गाणी म्हणत नाचत गात आम्ही सगळे पोहोचलो फायनली जेजुरीला. आणि ही माझ्या लग्नाची साडी आहे हळदीची, ती सांभाळून ठेवलेली होती आणि तीच साडी मी घातली. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच जेजुरीला गेलेलो. तर असं असताना म्हणतात की 5 पायऱ्या चढल्या पाहिजेत, बायकोला उचलून, बायकोचा भार उचलून चढायला लागतात. मी तर नाही म्हणत होते, पण फायनली जी म्हणजे रीत आहे ना ती भरत म्हटले की नको आपण फॉलो करायला. मी 5च पायऱ्या त्यांना म्हटलं की चढवा. मला भीती वाटत होती की उगाच पडायला नको म्हणून. आणि तिथला जो काही माहोल होता तो या पद्धतीचा होता. आम्ही गेलेलो वीकेंडला, तर वीकेंडमुळे खूप गर्दी होती. क्रिसमस वॅकेशन प्लस वीकेंड असं एकत्र झालं ते. आणि त्यानंतर सोन्याची जेजुरी का म्हणतात हे तिथे गेल्यावरच कळतं आपल्याला. असं तर एरवी हे व्हिडिओमध्ये बघायला मिळतं, पण तिथे गेल्यावरच खऱ्याच सोन्याच्या जेजुरीचा आनंद लुटता येतो. त्यानंतर सोबतीने दर्शन वगैरे घेतलं. मग विष्णू पादुकांचं पण दर्शन या ठिकाणी झालेलं आमचं सगळ्यांचं. आणि लहान मुलांनी पण आमच्याबरोबर खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. त्यानंतर भंडारा उधळायचं हे एक महत्त्व आहे इथे, तर तो सुद्धा आम्ही एन्जॉय केलेला. बरं, जेजुरीबरोबर आम्ही फक्त जेजुरीच नाही तर मोरगावचं सुद्धा जे अष्टविनायकांपैकी जे मयुरेश्वर आहेत त्यांचंसुद्धा दर्शन या ठिकाणी घेतलेलं पूर्ण परिवाराबरोबर. आणि कसं लागोहात सगळे होते तर घेतलं. आणखी एका देवस्थानाचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं पुण्यातलं प्रति बालाजी, पण वेळेअभावी ते नाही जमलं. पण मयुरेश्वराचं दर्शन झालं आमचं सगळ्यांचं. आणि आईबाबा पण होते सोबत. तर काही ठिकाणी मी फोटोज ॲड केलेले आहेत कारण मी व्हिडिओज घ्यायचं विसरली होती, सगळे सोबत होते. आणि जेजुरीला जाताना सासवड हायवेला ही विठू माऊलींची मोठीच अशी मूर्ती असते. आता ही किती फूट उंचीची आहे तेवढं माझ्या लक्षात नाही. तर या मूर्तीचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून दर्शन घेतलेलं आहे.
कसं असतं, कधी-कधी खूप एन्जॉय करायचं असतं, खूप काही ठरवलेलं असतं, पण वेळेअभावी ना काही गोष्टी पटपट करायला लागतात. त्यात काही राहून जातं, तर काही गोष्टी होऊन जातात. तर तसंच काहीच होतं, की आम्ही ठरवलं होतं, की सगळे जमल्यानंतर हा गेम खेळू, तो गेम खेळू, असं करू, तसं करू. पण त्यातलं खूप काहीच झालं. तर आम्ही ते पाच द पिलो हम आपके हे कोणचा होता तो केला आणि त्यात जे काही निघत होतं, जसं की आता भरतवर आलेलं होतं, की सगळ्यांना नाचवायचं, स्वतः नाचायचं आणि सगळ्यांना नाचवायचं. तर ते सगळ्या जेंट्सला नाचवत होते. तर तसंच काहीच होतं. तर यामध्ये माझी ताई, जीजू वगैरे, त्यांच्या फॅमिलीतले बाकीचे फॅमिली मेंबर हे सगळे या ठिकाणी एन्जॉय केलेलं आहे. सगळ्यांनी मस्त नाचून घेतलेलं आणि खानदेशी गाण्यांवर जे काही ताल धरला जातो ना, तो अमेझिंग असतो. म्हणजे लगेच पाय आपले उचलले जातात. परिवारामध्ये जर सगळ्यात जास्त एन्जॉय कोणी करत असेल ना, तर ते आपली लहान मुलं असतात. त्यांच्या इतकं एंटरटेनिंग आणि एन्जॉयमेंट जर कोणी करत असेल ना, तर कोणीच नाही ॲक्च्युली. खूप जास्त एन्जॉय हे लहान मुलं करतात. त्यांच्या इतकी एनर्जी लेव्हल आपली नसते. रात्रीचे 12 वाजले होते तरी त्यांची एनर्जी तुम्ही इथे बघू शकतात, की भयानक एनर्जी या ठिकाणी आहे. तिघं मुलांची आमच्याबरोबर जागरण केलं. जोपर्यंत आमचा पाच द पिलो हा गेम सुरू होता तोपर्यंत त्यांनी एकदम छान मस्त असा डान्स एन्जॉय करून घेतलेला होता. आणि हा डान्स आधी 3 वेळेस करून झालेला होता. जोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करत होतो ना, तोवर आधी हा डान्स झालेला होता. आणि पुन्हा तेच पाच द पिलोमध्ये तेही होते. मग त्यांनाही आलं की डान्स करा, हे करा, ते करा. तर तिघांनी म्हणून पुन्हा तोच डान्स केलेला होता. परिवारात काही लाजाळू मेंबर पण असतात आपल्या, की जे पण असे छान एन्जॉय करतात. तसंच माझे दादा वहिनी वगैरे पण आहेत, की ज्यांनी एकदम छान या ठिकाणी एन्जॉय केलं. बरं, त्यांना असं आलेलं होतं, की एक वेगळं होतं, की या गाण्यावर तुम्हाला डान्स करायचा आहे स्वतःचा पार्टनर घेऊन पाच द पिलोमध्ये. तर ते गाणं आम्ही चेंज केलं आणि मग त्यांना कपल डान्स आम्ही दोघांनी सांगितला, की असा करा. म्हणजे कपल डान्सला एक तसा तो जो रोमॅन्टिकवाला असतो तसा नव्हता. तर मग लेटेस्ट गाण्यावर आमचं चाललं होतं, की लेटेस्ट सामीवर करून दाखवायचं. आणि आम्हाला दोघांना करायचा होता ॲक्च्युली तो, पण त्यांच्याबरोबर आम्ही दोघांनी पण करून घेतलेला. वा 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 वा, बस बस. या ठिकाणी आमचा गेम संपलेला होता आणि फायनली सगळ्यात जास्त जर एन्जॉय कोणी केलं असेल तर माझे ताई आणि जेजू यांनी केलेलं. त्यानंतर सगळ्यांनी झिंगाटवर एक मस्त असा मोठा डान्स करायचं ठरवलेलं होतं. हा लास्ट डान्स होता सगळ्यांचा. रात्रीचे 12 वाजता आम्ही हा सगळा दंगा करत होतो. बरं, कॉपीराईट क्लेममुळे मी भरपूर जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना ते काढून घेतलेलं आहे, अदरवाईज कॉपीराईट क्लेम लागेल. आणि मध्ये मध्ये मी थोडं म्युझिक ठेवलेलं आहे. आणि इथे ज्याला जसं मिळेल तो जसा एन्जॉय करत होता. आणि हेच खरं असतं, की परिवाराबरोबर ना आपल्याला हवं तसं एन्जॉय करता आलं की तिथेच आपण खरा आनंद घेतो. आणि इथे तुम्ही बघू शकतात, ॲक्च्युली मला हे रेकॉर्ड करताना सुद्धा ते बघून हसायला येतं आहे. तर तुम्हीसुद्धा हा क्षण आमच्याबरोबर एन्जॉय कराल अशी मी आशा करते. बरं, आता इथे आमचे आईबाबा पण होते आणि पण ते कसं आम्ही सगळे यंग पडलो आणि ते दोघं असे बाजूला बसून फक्त आमचे मजा बघत होते. ताईच्या सासूबाई वगैरे पण होत्या या ठिकाणी. त्यांनी पण फक्त बसून आमची मजा बघितली आणि तुम्ही एन्जॉय करा, तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे, असं त्यांचं चाललेलं होतं. आणि यातच खरी मजा आली. तर हे क्षण खरंच आपण एन्जॉय केले पाहिजे. यातनं एक कळलं, की एक छान अशी एनर्जी लेव्हल आपल्या सगळ्यांना मिळून जात असते. तुम्हीही तुमच्या परिवाराबरोबर नक्की असं गेट टुगेदर करा. असं नाही की बाहेर फिरायलाच गेलेलं पाहिजे, कुठेतरी एक क्षणात असं भेटायचं एखाद्या क्षणाला आणि छान असं मस्त एन्जॉय करून घ्यायचं, जेणेकरून
पुढचे काही महिने म्हणा, एखादी वर्ष म्हणा आपल्या एनर्जीने निघून जातं. तर ती रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही मस्त असं चुलीवरचा स्वयंपाक एन्जॉय केला. कसं असतं, एवढे सगळे जमल्यानंतर ना गॅसवर तर आपण करतच असतो, पण चुलीवर पण स्वयंपाक करण्यात एक मजा असते. तर मी आणि ताई मिळून इथे भाकरी आणि पोळा असं दोघं करायचं ठरलेलं होतं. भाजी वगैरे ते वहिनी आतमध्ये करणार होती. तर ती पण क्लिप मी तुमच्यासोबत इथे जोडलेली आहे. आणि आजच्या यूट्यूबच्या व्हिडिओचा जो रेशो आहे तो थोडासा पोर्ट्रेटमध्ये झालेला आहे, लँडस्केपमध्ये घेण्याऐवजी. तर प्लीज तेवढं समजून घ्या. आणि भरपूर 15 दिवसानंतर आज व्हिडिओ आलेला आहे, त्यासाठी क्षमस्व. हे सगळं एन्जॉय करून झाल्यानंतर ना कठीण वेळ असते ती निरोपाची. वाटत तर नाही निरोप घ्यावा लवकर, पण कसं असतं, बाकीच्या गोष्टी पण आपल्या ठरलेल्या असतात. एक लिमिटेड पिरियड आपल्याला मिळालेलो असतो, त्यामुळे आता निरोपाची वेळ झालेली आहे. म्हणून मग मी व्हिडिओ क्लिप तर काही घेतलेल्या नाही, पण हे फोटोज काही आहेत जे निघताना घेतलेले होते ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. शेवटी हा मी माझा माहेरच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो जोडलेला आहे. पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र जमलेलो होतो. तर हा फोटो कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.